शिवाजीराव आढळराव पाटलांची शिंदेंसोबत बैठक झाली आहे। कामाला लागा 2 दिवसात जागा वाटप होईल असं शिंदेंनी म्हटलंय। तर एकनाथ शिंदे यांनी आढळराव पाटील यांना सूचना दिल्यात। जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। शिवाजीराव आढळराव पाटलांची काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली। यावेळेस मुख्यमंत्र्यांनी त्यांना कामाला लागा असं म्हटलेलं आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आढळराव पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। शिवाजीराव आढळराव पाटलांची शिंदेंसोबत बैठक झाली। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढळराव पाटील यांना कामाला लागा अशा सूचना दिल्यात। त्यामुळे आगामी उमेदवार हे शिवाजीराव पाटील असतील याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, खरं तर जगदीश, ही जागा जी आहे ती शिरूरची राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती, त्यामुळे अजित पवार ही जागा मागण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती। कदाचित शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जातील अशी देखील चर्चा जी आहे ती मागील काही दिवसांपासून रंगत होती, परंतु आता शिंदे गटाकडे ही जागा देण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। कदाचित याबाबतची अंतिम बोलणी देखील शिंदेंची, एकनाथ शिंदेंची आणि अजित पवारांची झाली असल्याची माहिती जी आहे ती विशेष सूत्रांकडून मिळते। त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटलांना कालच जे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईमध्ये बोलवलं होतं आणि त्यांच्यासोबत चर्चा देखील एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर त्यांना कामाला लागण्याचे आदेश देखील दिलेले आहेत आणि त्यामुळे आजपासून जे ते शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ऍक्टिव्ह झालेले आहेत। अनेक ठिकाणी जे ते त्यांचे दौरे आता होणार आहेत आणि एकंदर प्रचाराचं काम जे ते त्यांच्याकडून सुरू केलं जाऊ शकतं। त्यामुळे अधिकृत निर्णय जो आहे तो 1-2 दिवसामध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे नेमकं आता शिंदे गटाकडे ही जागा जाते का की आढळराव पाटील हे राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांकडे जाऊन ही जागा घेत आहेत हे पाहणं आता आगामी काही 2 दिवसामध्ये पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद रोहन दिलेल्या या माहितीबद्दल।